नमस्कार, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दररोज काय काय नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. नंतर दररोज नवीन नवीन गोष्टीमध्ये आपण अभ्यास करत असतो किंवा काही लोक वाचन करतात, काही लोक व्हिडिओमधून शिकतात. तर आता ना मी पण ठरवले स्वतःला बदलायचं. कारण तुम्हाला सांगते ना, स्वतःमध्ये स्वतः बदल केल्याशिवाय ना काहीच आणि कोणतीच गोष्ट होत नाही बरं का. आणि स्वतःसाठी स्वतःलाच झगडायला लागतं किंवा स्वतःसाठी स्वतःलाच विचार करायला लागतो. कोणी तुमचा विचार करत नाही बरं का. तर खूप बोलणारी मी आता शांत होणार आहे. काय की खरंच मला खूप बोलायची आवड होती, पण आता मी थोडी थोडी शांत होत चालले. कुणाशीच जास्त बोलायचं नाही, कुणावर जास्त विश्वास पण ठेवायचा नाही. कारण आजकाल लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच राहिली नाहीत. कारण विश्वास असं आहे असं दाखवतात आणि आपल्याच पाठीमागून बोलतात आणि आपल्यालाच नाही नाही ते बोलतात, आपल्याबद्दलच गैरसमज पसरवतात वगैरे लोक. त्यामुळे सगळ्यांपासून आपण लांबच राहायचं. हे मी मनाशी आता पक्क केलंय बरं का. कारण ना हे जग फक्त स्वार्थी आहे, फक्त स्वतःचा विचार करतंय, कोणाचाच विचार करत नाही कोणी. त्यामुळे आपण पण थोडा आपला विचार केला पाहिजे ना. आधी प्रत्येक नात्यात स्वतःला मी पूर्णपणे ओतून देऊन मी स्वतः सगळ्यांसाठी सगळं करायची वगैरे, पण माझ्यासाठी कोणीच येत नाही. आता अंतर ठेवायला शिकले. म्हणजे ज्याला जसं पाहिजे ना त्याच्यासोबत तसं वागते, किंवा जो जसं माझ्यासोबत वागल ना त्याच्यासोबत मी सुद्धा तसंच वागते. कारण मला कळलंय, जास्त जवळ गेलं की दुखणंही तितकंच खोल होतं. बरोबर आहे ना. म्हणूनच आता मी एकटी राहणं पसंत करते. आणि खरंच बरं का, मला एकटीला राहायला खूप आवडतं बरं का. शांत, कुठलाही आवाज न करता हळूहळू मी माझ्या आवडीही जपणं बंद केलं. कारण काय म्हणतात ना, आपल्यावर जबाबदारी पडल्यानंतर आपल्या आवडीनिवडी वगैरे त्या पण सगळ्या बाजूला ठेवाव्या लागतात. कारण सगळ्याच गोष्टी पॉसिबल होत नाहीत, किंवा सगळ्याच गोष्टी आपण करायच्या म्हणलं तरी त्या होत नाहीत. ज्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळायचा त्या आता पूर्णपणे अशा रिकाम्या वाटतात मला. कारण आवड निवड पण बदलती म्हणतात ना, तसं मुलं वगैरे, जबाबदाऱ्या वगैरे अंगावर पडल्या की आपल्या आवडी पण बाजूला ठेवाव्या लागतात ना. माणसांची आवड तर कधीच संपली बरं का. एकटं राहणं पसंत करते मी आता. स्वतःचा विचार करणं, एकटं राहणं. पण स्वतःची काळजी घ्यायची इच्छा उरली नाही बरं का आता. खाणं पिणं, हसणं, बोलणं सगळं सवयीपुरतंच उरलंय. म्हणजे एक सवय असते ना, हा ठीक आहे, एखाद्याने जोक केला तर हां नुसतं स्माईल थोडीशी द्यायची वगैरे, एवढंच. शरीर जगतंय बरं का, पण मनाने मी कुठंतरी थांबली आहे. कारण मन माझं थांबून गेले. आणि असं बऱ्याच बायकांचं बरं का असं झालेलं आहे. कारण जबाबदारीचं ओझं, मुलं, एकटीने सगळं सांभाळायचं, एकटीने सगळं करायचं. त्यात नात्यांचा कुठला आधार नाही आहे, त्यात कोणी आधार देत नाही आहे, किंवा कोणी असं नीट व्यवस्थित बोलत नाही आहे वगैरे. त्यामुळे ज्याची त्याला उत्तर द्यायचं म्हटलं की मग आपण पण एकटं पडतो वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. आतल्या भावनांनी हार मानली आहे आता. सगळ्यांना समजावून मनातल्या भावनांनी सुद्धा हार मानली की बाबा किती समजावू मी तुम्हाला, किती मी तुम्हाला सांगू की असं नाही असं, तसं नाही तसं. आता मी फक्त जगतीये मन मारून. कुठली अपेक्षा नाही, कुठली तक्रार नाही. दिवस जातात, रात्र होते आणि मी तशीच शांतपणे पुढे सरकत राहते. बाहेरून सगळं सामान्य दिसतं, पण आतून मी खूप काही गमवून बसले आहे. असं बऱ्याच स्त्रियांचं असं होतं बरं का. कामामुळे, नोकरीमुळे म्हणा, मुलांमुळे, घरच्या जबाबदारीमुळं, नंतर घरच्यांचा सपोर्ट नसतो, तिला काहीतरी करायचं असतं, बनायचं असतं. त्यामुळं बऱ्याचशा स्त्रिया अशा फक्त दिवस सरकवत असतात पुढं. जाऊ दे, आजचा दिवस गेला बस झाला, असं असं चाललेलं आहे. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत असतं बरं का, पण
ती कुठंतरी आतनं ना सगळं गमवून बसलेली असते, स्वतःलाच गमवून बसलेली असते. कारण सगळ्यांचं करता करता सगळ्यांचं परत सासरच्यांचे टोमणे खाता खाता हे तर ते टोमणे तर इतके वाईट असतात ना, म्हणजे काय आता बोलायचं कामच नाही. कधीच कोणत्या गोष्टीत साथ नाही मिळत, काही नाही, स्वतःलाच थोपटवायचं. मी जगते, पण जगण्याचा उत्साह मात्र कुठेतरी मागेच राहून गेला आहे. जगणं ना हे कुठंतरी खरंच बरं का मागं राहून गेले. आणि इतकं म्हणजे असं जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आणि इतकं त्या मुलांच्या ह्याच्याखाली, आणि जी बाई एकटी राहते, मुलांना सांभाळते किंवा नोकरी करते किंवा पण घरातलं सुद्धा टॉर्चर तितकंच असतं बरं का बऱ्याच बायकांनाही. आणि बऱ्याच बायकांची ही व्यथा झालेली आहे. जे मी आत्ता तुम्हाला तुमच्या पुढं शब्द मांडले ना, किंवा जे मांडलं ना मी तुमच्या समोर, तेच बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असं झालेलं आहे. किंवा नवरा कधी कधी समजून घेत नाही, आणि घरातले तर कधी समजून घेतच नाहीत. कारण त्यांच्याकडून तर अपेक्षा कधीच नसते की त्यांनी समजून घ्यावं म्हणून. फक्त त्यांच्या गरजेपुरतं ते आपल्यासोबत असतात असंच म्हणायला लागेल. कारण कोणीही असू द्या, कोणाच्याही घरात तेच आहे, हे काय मी सांगत नाही की बाबा, पण ती एकटी पडते बरं का. सून ही नक्कीच एकटी पडते. कारण तिला तिच्यासोबत असं राहणारं किंवा तिच्यासोबत तिला समजून घेणारं हे बऱ्याच घरांमध्ये बरं का. आता मी नाही बोलत आहे की प्रत्येक घरांमध्ये, तुम्ही गैरसमज करून घेसाल की बाबा प्रत्येक घरामध्ये हेच चालू असतं, प्रत्येक घरामध्ये हेच नाही चालू. तर बऱ्याच घरांमध्ये असं चालू असतं ना. तर तुम्हाला काय ह्याच्यावर वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हेच चालू आहे की नाही हे पण कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.